माझ्यासाठी आजचा दिवस हा म्हणजे अतिशय आनंदाचा असा दिवस आहे की मला वाटते फार कमी अशा मुलांना भाग्य लाभत असेल की त्यांच्या वडिलांच्या स्मारकाच्या प्रसंगी एक म्हणून हजर राहण्याची. प्रोटोकॉलनुसार माझं शेवटचं भाषण असल्यामुळे मी त्यांना म्हटलं की मी माझ्या भाषणात फक्त आभार प्रदर्शन करणार आहे, कारण की माझ्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा आणि स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. मला आठवतं की 1915 रोजी दादांचं निधन झाल्यानंतर 25 जुलै 2015 रोजी मी त्यावेळेला नागपूरला कार्यरत होतो आणि दादा त्यांच्या प्रकृती कारणामुळे माझ्यासोबत होते. त्यानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सरकारने निर्णय घेतला की त्यांच्या स्मरणानिमित्त एक पुस्तकाचं संपादन करण्यात येईल, ज्यात त्यांचे भाषणं संस्थेमधील त्याचप्रमाणे त्यांच्यावरचे लेख आणि आपल्या अमरावतीचे श्री किशोर फुले यांनी अतिशय सुंदर संपादन केलं त्या पुस्तकाचं. त्याच वेळेला दादांच्या स्मृतीनिमित्त योग्य असं स्मारक व्हावं असा सुद्धा महाराष्ट्र शासनाने देवेंद्रजींनी निर्णय घेतला. खरं म्हणजे त्या स्मारकाचं भूमिपूजन 25 जुलै 2018 रोजी झालं. मुख्यमंत्री येणार होते, परंतु आज जसा पाऊस आहे तसाच पाऊस त्या दिवशी होता आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं विमान लँड करू शकलं नाही. आणि मग त्यानंतर 30 ऑक्टोबर 2018 रोजी या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. काही महिन्यातच मी दिल्लीला निघून गेलो आणि देवेंद्रजी 2019 मुख्यमंत्री होऊ शकले नाही. जरी काम सुरू झालं तरी काही अडचणींमुळे प्रोजेक्ट पूर्णत्वास आला नाही. आणि त्यानंतर मग जसं आता अजितदादांनी सांगितलं की तिसऱ्यांदा देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि ते मला वाटतं त्यांचे कितव्यांदा उपमुख्यमंत्री आहेत त्याची तर गणतीच नसेल. म्हणजे महाराष्ट्रात कोण कुठे आहे हे बघायसाठी जरा विचार करूनच स्टेटमेंट करावं लागतं. त्यावेळेला आमचे प्रवीण भाऊ पोटे पालकमंत्री होते आणि सुनील भाऊ देशमुख आमदार होते. सुनील भाऊ त्यावेळेला BJPत होते आणि निर्णय झाला की ही जी जागा आहे ती प्रतिभाताई पाटील ज्यावेळेला देशाच्या राष्ट्रपती होत्या आणि राष्ट्रपतींच्या निवृत्तीनंतर सरकार त्यांच्यासाठी घराची व्यवस्था करते आणि त्यावेळेला बहुतेक प्रतिभाताई अमरावतीला राहतील अशी एक संकल्पना होती आणि त्यानुसार ही जी भूमी आहे, हा जो प्लॉट आहे तो त्यांच्या घराकरता राखीव करण्यात आला होता. आणि मग निर्णय झाल्यावर देवेंद्रजींनी मीटिंग बोलावली मुंबईला. त्यावेळेला मी मुंबईलाच होतो, सिनियर जज. आणि त्यावेळेला युनिव्हर्सिटीचा विरोध होता, परंतु देवेंद्रजींनी सांगितलं समजावून, आमचे ते रजिस्ट्रार होते युनिव्हर्सिटीचे, की स्मारक जर झालं तिथे तर त्या स्मारकामध्ये ज्या इमारती उभ्या होतील त्याचा उपयोग युनिव्हर्सिटीला जास्त होईल, म्हणून तुम्ही त्याला काही विरोध करू नका. आणि त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी मग सुनीलजी असो प्रवीणजी असो अशी संकल्पना केली की नुसतं स्मारक म्हणजे एक पुतळा आणि काही इमारत अशी उभी न करता एक अशी आपण तिथे वास्तू उभी करू अमरावतीला की ज्या वास्तूचं पूर्ण अमरावतीकरांना त्याचा उपयोग घेता येईल. आणि त्या संकल्पनेतून मग इन्व्हाइट करण्यात आले प्रोजेक्ट्स आणि कमिटीने आमचे मित्र प्रशांत सातपुते यांचा प्रोजेक्ट शॉर्टलिस्ट केला आणि तो ॲक्सेप्ट करण्यात आला. आणि आज आपण बघतोय की त्यांनी किती सुंदर त्याचं कन्सेप्च्युअलायझेशन केलं होतं 2018 आणि त्यानंतर मग महाराष्ट्रात घटना घडतच गेल्या. एकनाथजी मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते. तर त्यावेळेला परत एक चालना देण्यात आली की याचं काम सुरू करावं मोठ्या वेगाने की जेणेकरून लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल.
परंतु मला असं वाटतं की नियतीची अशी इच्छा होती की देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर आणि मी या देशाचा प्रधान न्यायाधीश असतानाच या बिल्डिंगचं उद्घाटन व्हावं. माझ्यासाठी आजचा दिवस हा म्हणजे अतिशय आनंदाचा असा दिवस आहे की मला वाटते फार कमी वयाच्या मुलांना भाग्य लाभत असेल की त्यांच्या वडिलांच्या स्मारकाच्या प्रसंगी एक म्हणून हजर राहण्याची. आणि म्हणून मी म्हटलं की मी इथे पाहुणा असण्याचा काही संबंधच नाही. मी ते फक्त ज्यांचं ज्यांचं मोलाचं योगदान झालेलं आहे त्या सर्वांचा आभार प्रदर्शन करणार आहे. देवेंद्रजींच्याबद्दल तर प्रश्नच नाही. त्यानंतर आमचे एकनाथजी शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, अजितदादा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. मुख्यमंत्र्यांचे आमचे नागपूरचे सहकारी आहेत मित्र दीपक गाडगे यांनी अतिशय पाठपुरावा केला. आणि अगोदर असं होतं की 1-2 वर्षात ते कंप्लीट होईल, परंतु ते नियतीला मान्य नव्हतं. परत 25 जुलै तारीख ठरली होती, पण 25 जुलैला होऊ शकलं नाही. ते नियतीच्या मनात असेल की भूमिपूजन त्यांच्या जन्मदिवशी झालं, त्यांच्या जयंती दिवशी झालं, तर त्याचं उद्घाटनसुद्धा त्यांच्या जयंतीच्या दिवशीच झालं पाहिजे. आणि मला आज आनंद आहे की माननीय मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रसंगी उपस्थित आहेत. खजानाची चाबी ही दादांकडेच असते, त्याच्यामुळे त्यांच्या सहकार्याशिवाय हा प्रोजेक्ट होऊ शकला नसता. एकनाथजी मुख्यमंत्री असताना आणि आताही त्यांचं मोलाचं योगदान असं झालेलं आहे. आणि मी नेहमीच म्हणत असतो की टीका करायला काही लागत नाही. आणि आमचे काही मित्र आता हा प्रोजेक्ट काही ज्युडिशरीशी संबंधित नाही आहे, परंतु काही लोक टीका करत असतात की महाराष्ट्रामध्ये ज्युडिशरीच्या दृष्टीनं खूप दुर्लक्ष केलं जातं, प्रोजेक्ट चांगले होत नाहीत. परंतु मी आजच नाही तर प्रत्येक ठिकाणी मागच्या काही काळामध्ये आम्ही अनेक ठिकाणी बिल्डिंगचे भूमिपूजन, बिल्डिंगचे हायकोर्टाच्या ज्या बिल्डिंग्स होत्या किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या ज्या बिल्डिंग्स होत्या त्यांचं उद्घाटन केलेलं आहे. मला स्वतःला आनंद आहे की बाबासाहेबांच्या स्मृतीशी निगडीत ज्या ज्या ठिकाणं आहेत, मग ते महाड असो, चौदार तळ्याचं किंवा मंडणगड असो, ज्या तालुक्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आहे, त्या ठिकाणी मागच्या 2 वर्षापूर्वी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि मी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असताना त्या कोर्टाचं उद्घाटन झालं आणि बिल्डिंगचं भूमिपूजन झालं. आणि अतिशय 2 वर्षाच्या कालखंडामध्ये आता 15 दिवसापूर्वी देवेंद्रजी, एकनाथजी आणि मी आम्ही त्या बिल्डिंगचं उद्घाटन करून आलो. अतिशय सुंदर अशी बिल्डिंग झालेली आहे. आणि म्हणून मी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक विभागाचं अतिशय कौतुक करू इच्छितो आणि त्यांचं अभिनंदन करू इच्छितो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी ज्युडिशरीशी संबंधित अतिशय सुंदर इमारती केलेल्या आहेत. मग ती नाशिकची असो, नाशिकचं उद्घाटनही जवळपास 1 महिन्याच्या अगोदर मी केलं. माननीय मुख्यमंत्रीजी काही कारणामुळे येऊ शकले नाहीत. आणि नागपूरची बिल्डिंग असो, कोल्हापूरला जे खंडपीठ निर्माण झालं तर 20 दिवसात PWDने जो चमत्कार करून दाखवला त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. प्रशांतजी आणि यांचं रेग्युलर अतिशय सुपरविजन राहायचं. आमचे कॉन्ट्रॅक्टर नितीन गबने यांच्याबद्दल तर म्हणजे मला अनुभव त्यांचा, ते त्यावेळेला त्यांनी अमरावती कोर्टाची बिल्डिंग बांधत होते त्यावेळेला त्यांना म्हटलं की काम सुरू ठेवा, ते म्हणाले की सर काम सुरू ठेवायला काही हरकत नाही, पण पैशाचं काय नाही. म्हटलं तुम्ही पैशाची काळजी करू नका, मी मुख्यमंत्र्यांकडून पैसे घेऊन येईल. आणि अतिशय सुंदर अशी इमारत त्यांनी उभी केली अमरावती डिस्ट्रिक्ट कोर्टाची. मागच्या महिन्यामध्ये दर्यापूरची एक अतिशय सुंदर बिल्डिंग त्यांनी उभी केलेली आहे. ते आणि त्यांचे सुपुत्र ऋषिकेश यांनी अतिशय कमी वेळामध्ये अतिशय चांगली मेहनत घेऊन ही बिल्डिंग उभी केली, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. श्री प्रज्ञानंद मूर्ती यांनी अतिशय सुंदर असे दोन्ही पुतळे तयार केलेले आहेत. मग तो पूर्णाकृती पुतळा असो, बाहेर 15 फुटाचा, किंवा आतमधला बस्ट असो, अतिशय लाईव्ह असा सर्व सन्माननीय वक्त्यांनी म्हटलेलंच आहे की अतिशय सुंदर असा पुतळा
दोन्ही पुतळे निर्माण केलेले आहेत. त्याचप्रमाणे आताच आपण माननीय आशिष अडेकरांचा सत्कार केला. ते जिल्हाधिकारी आहेत, परंतु त्यांच्या अगोदर जे जिल्हाधिकारी होते सौरभ कटियार यांच्या काळात सुद्धा या कामाला अतिशय चालना मिळाली. त्यांचाही मी उल्लेख करू इच्छितो. आशिषजींनी तर स्वतः रेग्युलरली पिरियॉडिकल मीटिंग्स घेऊन हा प्रोजेक्ट कसा डेडलाईनपर्यंत पूर्ण होईल ह्याकरता त्यांचं अतिशय योगदान आहे. त्याचप्रमाणे PWDचे आमचे सर्व अधिकारी, मग ते अगोदरचे चीफ इंजिनियर श्री जोशी असो, आताचे चीफ इंजिनियर श्री गोमकाळे व रेड्डी असो, आणि प्रतीक गिरी यांनी जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांनी अतिशय मोलाचं असं योगदान करून ही बिल्डिंग उभी केलेली आहे. मी या प्रसंगी श्रीमती श्वेता सिंगल या डिव्हिजनल कमिशनर आहेत, त्याचप्रमाणे मनपाच्या आयुक्त सौम्या शर्मा या जी मनपा या इमारतीचं मेंटेनन्स करणार आहे, आणि संजिता महापात्रा CEO जिल्हा परिषद यांचासुद्धा प्रामुख्याने उल्लेख करेल की त्या सर्वांचं सुद्धा या याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान झालेलं आहे. आज मला आनंद वाटला की मी ज्यावेळेला दारापूरला जात होतो तर जागोजागी मुख्यमंत्र्यांचा आभार मानणारे शिवाजी शिक्षण संस्थेने फलक लावले होते. आमचे मोठे भाऊ हर्षवर्धनजी भैयासाहेब देशमुख इथं उपस्थित आहेत, आणि मला आनंद वाटला की त्या पोस्टर्समध्ये मुख्यमंत्र्यांचा तर होतंच की शब्दाला लागणारे देवाभाऊ, आणि एका बाजूला भाऊसाहेबांचा फोटो आणि एका बाजूला दादासाहेबांचा फोटो, हे पाहून मला अतिशय आनंद झाला. दादा त्यांची पहिली निवडणूक 1962 भाऊसाहेबांच्या विरुद्ध लढले, परंतु कडवटपणा कधीच नव्हता, आणि योगायोगाने त्यावेळेला भैयासाहेबांचे वडीलसुद्धा दादासोबत विधानसभेला उभे होते, आणि ते भाऊसाहेबांच्या विरुद्ध होते. ते असो किंवा आपला वाटते बाळासाहेब सांगळुतकर सुद्धा वा बाबासाहेब सांगळुतकर, आणि जवळपास विदर्भामधनं 18 आमदार काँग्रेसच्या विरुद्ध दादांच्या सपोर्टने निवडून आले होते, आणि त्या सगळ्यांच्या आग्रहाखातर दादांना त्यांनी म्हटलं की तुम्ही MLC बनावा, परंतु त्यांनी म्हटलं की नाही, पहिल्यांदा राजाभाऊ खोब्रागडेंना राज्यसभेवरती पाठवा. 1962ला राजाभाऊ राज्यसभेवर गेले, आणि त्यानंतर 2 वर्षांनंतर दादा 1964 विधान परिषदेवरती गेले. या प्रसंगी आमचे VC आहेत की माहीत नाही, मिलिंद बारादेजी, त्यांचंसुद्धा युनिव्हर्सिटीने नंतरच्या काळामध्ये अतिशय सहकार्याची भूमिका घेतली, आणि खरं म्हणजे हे या इमारतीचा ह्या वास्तूचा सगळ्यात जास्त जर उपयोग कोणाला होईल तर तो युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटीचे सर्व स्टुडंट्स त्यांनाच होईल. या जे सुंदर तिथे गॅलरी झालेली आहे, ती गॅलरी शुभम नितारो यांनी तयार केलेली आहे, आणि शब्दांकन ज्या दादांच्या पुस्तकाचं संपादन ज्यांनी ते किशोर फुले आहेत, आणि आमचे भीमराव वाघमारे या दोघांनी अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये तो जीवनपट आपल्या सर्वांसमोर मांडलेला आहे. या बिल्डिंगचं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग श्री नागपूरचे सुप्रसिद्ध स्ट्रक्चरल इंजिनियर श्री पाटणकर यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे या इमारतीचे त्या विद्युत विभागामध्ये रोहन पाटील कार्यकारी अभियंता, त्याचप्रमाणे उमेश रोडे कॉन्ट्रॅक्टर यांचंसुद्धा मोलाचं असं कॉन्ट्रिब्युशन राहिलेलं आहे. या सर्वांचा मी या प्रसंगी आभार मानू इच्छितो, त्या सर्वांचं अभिनंदन करू इच्छितो. आज मोठ्या संख्येनं दादांचे जे चाहते आहेत ते त्यांच्या प्रेमापात्र सकाळपासून इथे हजर आहेत. ते दारापूरला होते, इथेही आहेत, आणि आज मला आनंद आहे की आताच माननीय मुख्यमंत्र्यांसोबत मी बोलत होतो की ज्यावेळेला अजितदादा नावं घेत होते, दादांच्या कोण कोण सहकारी होते, कॉलेजमध्ये कोण कोण होते, आज आनंद आहे की त्या सगळ्यांमध्ये फक्त एकटे बिटवी काका आहेत उरलेले, आणि ते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. याचा अतिशय आनंद आहे. अमरावतीचा जो पाण्याचा प्रश्न होता, अमरावतीला अपर वर्ध्यातून जे पाणी आणलं त्याकरता जर सर्वात कोणाचं मोलाचं योगदान असेल तर ते दादा BT देशमुख आणि शेखावत साहेब हेही केले मागच्या वर्षी. आणि ही युनिव्हर्सिटी जी उभी राहिलेली आहे
त्या युनिव्हर्सिटीला उभं करण्यामध्ये जर सुद्धा सर्वात कोणाचं महत्त्वाचं योगदान असेल ते या तिघांचंच राहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला बीटी काकांच्या उपस्थितीचा अतिशय आनंद आहे. आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानू इच्छितो. मी आज माझ्या जडणघडीमध्ये माझ्या आईवडील आणि बाबासाहेबांचा जो विचार आहे, जो माझ्या वडिलांनी लहानपणापासून माझ्या मनामध्ये रुजवला, बाबासाहेबांचे सोशल इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल जस्टिस अलॉंग विथ सोशल इकॉनॉमिक जस्टिस याकरता बाबासाहेबांचे जे विचार होते ते मी माझ्या न्यायदानामध्ये, मग तो उच्च न्यायालयात असो किंवा सर्वोच्च न्यायालयात असो किंवा त्यानंतर मागच्या 6 महिन्यापासून या देशाचा सर्वोच्च न्यायाधीश, प्रमुख न्यायाधीश म्हणून असो, मी अंगलात आणण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. आणि मला आनंद आहे की या देशातील गोरगरिबांचे प्रश्न सोडून त्यांना कसा न्याय देण्यात येईल याकरता दादांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला संधी मिळाली आणि ती संधी सोडली नाही. नुकताच आपल्याला माहीतच असेल की विदर्भातील झुडपी जंगलाचा जो प्रश्न होता तो अतिशय, जे सामान्य लोक आहेत, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आहेत, ज्यांच्या अनेक वर्षापासून 30-30, 40-40 वर्षापासून घरं राहत आहेत, शाळा, कॉलेजेस, धरणं, हे सगळे त्या एका प्रकरणामुळे देर ऑल अंडर अ शॅडो ऑफ डाऊट. आणि तो प्रश्न सोडवता आला ही मला वाटते माझ्यासाठी एक अतिशय आनंदाची बाब आहे. विदर्भाने, महाराष्ट्राने आमच्या परिवाराला खूप काही दिलेलं आहे, मला खूप काही दिलेलं आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच मी या पदावरती पोहोचू शकलो. आणि मला वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला ज्या करता आल्या न्यायदानामध्ये, त्या ह्या मातीचं ऋण फोडण्याची एक छोटीशी संधी समजतो मी. पुनश्च एकदा या प्रकल्पामध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान झालेलं आहे, मग ते माननीय मुख्यमंत्री असो, माननीय उपमुख्यमंत्री असो, दोन्ही माननीय जनप्रतिनिधी असो, सगळ्या जनप्रतिनिधींनीसुद्धा अतिशय मोलाचं मार्ग केलेलं आहे. आणि दादांचे जे पूर्ण महाराष्ट्रातील चाहते आहेत त्या सर्वांचं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.